श्रोते हो नमस्कार. ऐकूया एक भयकथा जिचे शीर्षक आहे जिन्यातील सवाष्ण. लेखक आहेत बा स कुलकर्णी. वर्ष झालं पण शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी राहायला आलेलं नव्हतं. एका मजल्यावर दोनच फ्लॅट्स आणि मजलेही दोनच, तळमजला आणि पहिला मजला. पहिल्या मजल्यावर गौरी राहायची. हेमू ऑफिसला गेला की हा 3 खोल्यांचा फ्लॅट आणि गौरी. हेमू ऑफिसला जाईपर्यंत घरात जरा घाई असायची. तो सारखा धावपळ करत असायचा. गौरी त्याला मदत करू पाहायची, पण तो अजिबात लक्ष द्यायचा नाही. स्वतःच 2 सँडविचेस करून खायचा आणि थोडी फळे आणि एक सँडविच लंच बॉक्समध्ये भरून निघून जायचा. लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं आणि पहिले काही महिने सोडले तर हेमूने जो प्रदीर्घ अबोला धरलेला होता तो अजून सुरूच होता. गौरी त्याला जणू नजरेसमोर नको होती. अबोल्याचे पहिले काही दिवस गौरीला अतोनात त्रास झाला होता. आता मात्र ती उलटाच विचार करत असे. कधी एकदा तो ऑफिसला जातोय असा विचार. एकदा तो ऑफिसला गेला की रान मोकळे. स्वतःपुरतं करा, हवे तेव्हा गॅलरीत उभे राहून रस्ता निहाळा, हवा तितका टीव्ही पहा, फोन आले तर ढुंकून बघू नका फोनकडे. हेमूला रात्री परत यायला थेट 11च वाजायचे. लग्नाला काही अर्थाच नव्हता. लग्नापूर्वी गौरीने एक गोष्ट हेमूला सांगितली नव्हती. ती लग्नानंतर अचानक समजली आणि हेमू भडकला. त्याने गौरीशी बोलणे तोडले. तुझे तू जग म्हणाला, माझे मी जगतो. पहिल्यांदा अतिशय मनस्ताप झालेल्या गौरीला आता ह्या अशा विचित्र सहजीवनातच रस निर्माण झाला होता. पूर्ण स्वातंत्र्य. एकमेकांना एकमेकांचे अस्तित्व जाणवत तर आहे, पण त्या पलीकडे काहीही नाही. अजून काय पाहिजे? हेमूलाही तेच बरे पडत होते. या असल्या बायकोशी बोलत बसण्यापेक्षा घराचा उपयोग फक्त एक विश्रांतीचा थांबा आणि सकाळी नाश्ता करण्यासाठीची जागा म्हणून केलेला काय वाईट? हळूहळू तोही हे लाईफ एन्जॉय करू लागला. शेजारचा मिरर इमेज फ्लॅट बघायला 17 जण येऊन जायचे, पण कोणी पसंतच करायचे नाही तो फ्लॅट. आधी गौरीला वैताग यायचा. ती अगदी दारात उभी राहून नव्या होतकरू फ्लॅट खरेदीदाराकडे बघून हसायची, पण कोणीच फ्लॅट पसंत करत नाही म्हटल्यावर तिचा त्यातलाही इंटरेस्ट संपला. आता तर तिला वाटत होते की शेजारी कोणी येऊच नये. खाली तांबे राहायचे. दोन्ही फ्लॅट्स त्यांचेच होते. आजी आजोबा असायचे फक्त. मुलगा, सून आणि नातवंडे परदेशात. ह्या आजी आजोबांना एकांताची आणि एकटेपणाची सवय झालेलीच होती. गौरीला आजी आवडायच्या नाहीत. आजोबा बिचारे अंगणात सकाळी पेपर वाचत बसायचे आणि चहा घ्यायचे. पण आजी जरा भोचक होत्या. वरपर्यंत येऊन गौरीला काहीतरी खायला केलेलं वगैरे देऊन यायच्या. घरात डोकावून कोणी दिसते का ते पाहायच्या. नाही त्या चौकशा करायच्या. तुम्ही कुठे बाहेर का जात नाही? मिस्टरांना नेहमी उशीरच होतो का वगैरे. हिला काय करायची आहेत भानगडी असे म्हणून गौरी वरकरणी हसून त्यांना कटवायची. संबंध अधिक वाढू नयेत म्हणून स्वतः मात्र काहीही नेऊन द्यायची नाही आजी आजोबांना. गौरीला माहीत होते, सून जवळ राहत असो अथवा नसो, ह्या असल्या म्हाताऱ्या बायकांना दुसऱ्या घरातील सुनेच्या वयाच्या मुलीशी जुळवून घ्यायला आणि स्वतःच्या सुनेपेक्षा स्वतःच गोड व्हायला आवडते. तसे केल्यामुळे आपोआप सून एकटी पडते आणि आपल्यावरच बाकीचे प्रेमाचा वर्षाव करत राहतात. त्यातून सून भडकली की एक विषय मिळतोच गॉसिपिंगला. गौरीला असल्या विषयात काहीही स्वारस्य नव्हतं. पण एकदा एक विचित्र प्रकार झाला. हेमू ऑफिसला निघाला आणि जिन्यावरून अचानक पडला. मागून गौरी धावली. तोवर तो वेदना सहन करत उभा राहून आणि गौरीकडे ढुंकूनही न पाहता निघून चाललेला होता. आपण हेमूला इतक्या नकोशा झालेल्या आहोत ही जाणीव गौरीचे मन पोखरून गेली. तिने काही क्षण जिन्यात उभे राहून पाहिले तर आजी धावत वर येत होत्या. त्यांनी काय झाले म्हणून विचारले आणि गौरीने सांगितले की मिस्टर जरा पडले, पण आता ठीक आहेत, गेले ऑफिसला. मागून त्या तांब्यांच्या दारात आजोबाही आले टेकत.
आणि त्यांनी नुसतेच ह्या दोघींकडे पाहिले आणि आत गेले. आजीही खाली उतरून निघाल्या आणि मागे वळत म्हणाल्या, काही लागले तर सांग हं बाळा, आपणच आहोत एकमेकांना. पहिल्यांदाच गौरीला भडभडून आले. बाळ, ही हाक ऐकायला आपण इतके तहानलेले होतो हेच तिला माहीत नव्हते. अचानक आजींचा आधार वाटू लागला. आजोबांबाबत मात्र मनात अढी निर्माण झाली. हेमूचा तर संतापच आला आता. इतका कसला इगो? असेल फसवलं मी एकदा, पण सगळे वैवाहिक आयुष्य नासवायलाच हवे आहे का? आणि इतका राग आहे तर दुसरी का नाही आणत कोणी? मी स्वतःहून निघून जाईन तिला पाहिल्या पाहिल्या. की हा दिवसभर कुणाकडे तरी असतोच तेही माहिती नाही. एकदा लक्षच ठेवायला हवे. पण आजींनी मात्र मन जिंकले गौरीचे. त्याचा एक चांगला परिणाम झाला. गौरीच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण येऊ लागले. हेमू ऑफिसला गेला की निवांत स्वतःचे आवरून गौरी गॅलरीत जरा वेळ उभी राहायची. खाली अंगणात आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर जेवणाचे ताट घेऊन जेवायला बसलेले दिसले की गौरीला समजायचे, आजी आता रिकाम्या झाल्या असणार कामातून. मग ती हळूच जिन्यात येऊन खाली बघायची. आजी आधीच आलेल्या असल्या तर हसून तिथेच बसायची. आलेल्या नसल्या तर थोडा वेळ वाट पाहायची. थोड्या वेळाने तरी त्या यायच्याच. एक दोनदा असेही झाले की गौरीने आजींना हाकही मारली आजी म्हणून. आजींची कळी खुलली. त्या लगबगीने आल्या जिन्यात. आता गप्पा रोजच्याच होऊ लागल्या. गप्पांचे विषय कुटुंबापासून सुरू होऊन जगभर फिरून पुन्हा कुटुंबापाशी येऊन संपायचे. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या गप्पा तिन्ही सांजेला संपायच्या आणि मग दोघी उदास होऊन आपापल्या घरी जायच्या. आजींनी गौरीशी बोलताना मूलबाळाचा विषय काढला की गौरीचा चेहरा खरकन उतरायचा. पण ते जाणूनही आजी तो विषय काढायच्याच. हळूहळू गौरीलाही असे वाटू लागले की निदान ही म्हातारी तो विषय काढते आहे म्हणून तो विषय निघतोय तरी. हेमूला काय पडलंय? निदान म्हातारपणी आधार म्हणून तरी त्याने काहीतरी विचार करायला हरकत नाही. दोघींच्या गप्पा भान हरपून ऐकणारा तो जीना म्हणजे जणू त्यांचा गप्पांचा एक साथीदारच झाला. आजी खालच्या पायरीवर, गौरी 2 पायऱ्या सोडून वरच्या पायरीवर. कधी गौरीच्या साडीची चौकशी, कधी परदेशी असलेल्या नातवंडांच्या बाललीलांची कौतुके, कधी हवामानाच्या गप्पा तर कधी नवऱ्यांच्या तक्रारी. आता दोघी जणू जिवलग मैत्रिणीच झाल्या. वयाचे बंधन संपले, वेळेचे बंधन संपले. नात्याला नाव असावे अशी गरजच उरली नाही. आता तर गौरी आजींना चक्क ए शुभदा असे म्हणू लागली. आश्चर्य म्हणजे आजींनाही तेच अधिक आवडू लागले. गप्पांना आता विषयांचे बंधन नव्हते. हसणे, रडणे, तावातावाने बोलणे, कुजबुजणे सगळे त्याच जिन्यात. जर त्या जिन्याला मेमरी कार्ड असते तर 2 समांतर चाललेल्या दुःखद कहाण्यांच्या संगमाचा अद्भुत कथाविष्कार त्याने प्रस्तुत केलाही असता. एखाद दिवशी आजी आल्या नाहीत तर गौरी फुरंगटून बसायची. मग त्याही वयात आजी लाजून म्हणायच्या, काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्यामुळे मीच ह्यांना म्हणाले की मी आज गौराक्काबरोबर वेळ घालवणार नाही. गौरीचे डोळे मधूनच भरून यायचे. आजींच्या प्रदीर्घ वैवाहिक जीवनात सध्या असलेला एकलकोंडेपणा आणि आजोबांचे किंचित अंतर्मुखपणे बसणे सोडले तर सगळेच आलबेल होते. तिच्या स्वतःच्या वैवाहिक आयुष्याला मात्र काहीच अर्थ नव्हता. एकदा अशाच दोघी जिन्यात बसलेल्या असताना अचानकच हेमू ऑफिसमधून लवकर आला. ह्या दोघी त्याला पाहून जिन्यात पटकन सरकून बसल्या. हेमू तिरसटासारखा घरी गेला. गौरीने आता मात्र मला जायला हवं हं असा खोटाच अभिनय करून आजींची परवानगी घेतली आणि ती लगबगीने वर गेली. तोवर हेमू बॅग घेऊन परतही निघालेला होता. गौरीला बायही न करता तो गेला हे पाहून गौरी हमसून हमसून रडली आणि जिन्यात पुन्हा आली. तेव्हा आजी गंभीर नजरेने तिचीच वाट पाहत होत्या. त्यांनी तिच्या भावना समजून तिच्या केसातून खूप वेळ हात फिरवला. आईला मुलगी भेटली. मैत्रिणीला मैत्रिणीने समजून घेतले. अशाच त्या दोघी जिन्यात बसत राहिल्या. आजी, आजोबा, गौरी, हेमू आणि जीना अशी एक नात्याची विचित्र साखळी तयार झाली. जागेचे मालक अधूनमधून नवीन गिऱ्हाईकांना गौरीच्या शेजारचा फ्लॅट दाखवायला आणायचे
तेवढ्यापुरत्या त्या जिन्यातून उठून आपापल्या घरात जायच्या. उगीच आपल्याला पाहून ह्या लोकांनी घराबद्दल मत बनवायला नको म्हणून. आणि एक दिवस चक्क शेजारचा फ्लॅट विकला गेला. हद्दच झाली. अगदी हेमू आणि गौरीसारखेच कुटुंब. फक्त त्यांना एक गोंडस मुलगी होती. मनाली तिचे नाव. मनालीची आई अनघा गौरीपेक्षा 1-2 वर्षांनी मोठी असेल. गौरी खुश झाली. ही बातमी आजींना सांगण्यासाठी जिन्यात आली. आजी जिन्यात होत्याच. त्यांना ते समजलेलेच होते. दोघी कितीतरी वेळ हुरळून एकमेकींशी बोलत होत्या. शेवटी त्यांनी नव्या मैत्रिणीची ओळख करून घेण्यासाठी तिच्या घराची बेल वाजवली. अनघाने हसतमुखाने दरवाजा उघडला. ह्या दोघींना पाहून आत या म्हणाली. पण ह्या दोघींनी तिला गप्पा मारायला जिन्यातच बोलवले. आलेच 10 मिनिटात म्हणत ती आत गेली आणि ह्या एकमेकींकडे आनंदाने पाहत नेहमीच्या पायऱ्यांवर येऊन बसल्या. 3-4च मिनिटात एकदम मोठा आवाज झाला. ह्यांनी दचकून वर पाहिले तर अनघा तिच्या जिन्यावरून कोसळून गडगडत खाली आली होती. तिचे डोके एका भिंतीवर आपटून खूप रक्त वाहिले होते. आवाजाने आणि दिसणाऱ्या दृश्याने ह्या दोघी थिजून पाहतच राहिल्या. खालून आजोबाही घाईघाईने वर आले. हळूहळू माणसे जमली. अनघाच्या नवऱ्याला शैलेशला कोणीतरी फोन करून बोलावले. तोवर डॉक्टर आलेलेच होते. त्यांनी अनघाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. शैलेश आर्तपणे रडत राहिला. फोन आल्यामुळे हेमूही त्वरित घरी आला होता. तो शैलेशचे सांत्वन करत राहिला. आजोबा शैलेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, ह्या जिन्याला सवाष्ण नाही चालत घरात. माझी बायको अशीच जिन्यावरून पडूनच गेली. ह्या हेमूची गौरीही तशीच गेली आणि आता तुझी बायकोही. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.